लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 3 जानेवारी शनिवार रोजी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत महिला सन्मान सक्षमीकरण, लेख वाचवा लेख शिकवा व दशसूत्री कार्यक्रमांतर्गत इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कर्तबगार समाजसेवक महिला, ज्यामध्ये नगरसेविका वैशाली परदेशी, निवृत्त शिक्षिका तथा समाजसेविका मीनाक्षी टाक यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्थान व शाल पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी प्रशालेतील शिक्षिका वैशाली कुटे, सय्यद शबाना, रेखा वरकटे, रेखा पाखरे, ज्योती बलखंडे यांचे देखील प्रशालेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थिनी मारिया शेख हिने फातिमा शेख यांच्या वेशभूषेत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची भूमिका मांडली, तर झोया शेख हिने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची भूमिका मांडली. मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमशेर पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.